आज बनवूयात मस्त असा सांबर मसाला. सांबर मसाला हा दक्षिण भारतीय स्वयंपाकातील एक महत्त्वाचा सुगंधी आणि चवदार असा मसाला आहे. सर्वप्रथम आपण घेऊया जिरे आणि काळी मिरी, प्रत्येकी 1-1 चमचा. डाळींमध्ये घेऊया आपण तूर डाळ, चणा डाळ आणि मूग डाळ 2-2 चमचे. तर हा मसाला फक्त सांबारमध्येच यूज करू शकतो असं नाही. भाजीला विशिष्ट चव येण्यासाठी आणि आमटी दाटसर होण्यासाठी सुद्धा आपण हा मसाला वापरू शकतो. मग घेऊया एक छोटा खोबऱ्याचा तुकडा, 4 चमचे धने, 1 छोटा चमचा मेथी. आता घेऊया 4 ते 5 लवंगी मिरच्या. प्रथम आपण त्याचे देठ काढून घेऊयात. तर असा घरगुती पद्धतीने बनवलेला सांबार मसाला प्रिझर्वेटिव्ह फ्री असतोच आणि तो आपण रोजच्या भाज्यांमध्ये देखील वापरू शकतो. आणि नंतर घेऊया आपण 4 ते 5 काश्मीरी लाल मिरची. आता घेऊयात उडदाची डाळ. तर हे सगळं मिश्रण आता आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी घेतला आहे मी एक लोखंडी तवा. चला मग घेऊया हे सगळं मिश्रण भाजून. सर्व मिश्रण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर आता तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण मिश्रण भाजून झालेलं आहे. एकदम लाल होईपर्यंत भाजलं आहे मी. आणि हे मिश्रण थंड झालं की मग आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेऊया. तर मिक्सरमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग. तर अशा पद्धतीने आपला हा सांबार मसाला रेडी झाला आहे. काय मस्त सुगंध येतोय, वाव! असा मसाला नक्कीच ट्राय करून बघा. विकत आणण्यापेक्षा घरगुती मसाला केव्हाही छानच. मसाला ठेवताना मात्र तो हवाबंद डब्यातच ठेवूया, म्हणजे त्याचा सुगंधही टिकून राहील आणि मसाला खूप दिवस चालला जाईल. रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि असा हवाबंद डब्यातच भरून ठेवा बरं का.